हॅलो, मी सृष्टी. वेलकम तुम्हा सगळ्यांना. आज मी तुम्हाला माझ्या घराचा एम्प्टी होम टूर देणार आहे. है अरे सब जवान जवान वो कैसे जवान है इंडिपेंडन्स डे उनके बारे असल्यामुळे में थोड़ा सोसायटीमध्ये खूप देखिए छान न प्रोग्राम असा मन झाला लेके होता. लौटे त्यानंतर न प्रोग्राम धन लेके आटोपल्यानंतर लौटे। आम्ही निघालो माझ्या क्लिनिकला जायला. 15 ऑगस्ट असल्यामुळे इंडिपेंडन्स डेची मी एक ऑफर ठेवली होती ट्रीटमेंट्सवर. तर काही पेशंट्स अटेंड केले. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जायला. सध्या घर कंप्लीटली एम्प्टी आहे, पण प्रत्येक रूम बघताना मनात ऑलरेडी कितीतरी मेमरीज तयार व्हायला लागल्या आहेत. चला मग तुम्हाला आमच्या नवीन घराचा एक छोटासा एम्प्टी टूर देते. सगळ्यात आधी येतो आपला लिव्हिंग रूम. इथे हा आपला टीव्ही युनिट एरिया आहे आणि हा लिव्हिंग एरिया बाल्कनीला कनेक्टेड आहे. त्यामुळे घरात खूप चांगलं ओपन आणि स्पेशियस फील होतं. गॅलरीमधनं एकदम सुंदर व्ह्यू येतो आणि हे फिल्टर नाही आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वातावरण होतं त्या दिवशी. पाऊस नुकताच येऊन गेलेला होता. खूप फ्रेश फील होत होतं. त्यानंतर येतो बघा आपलं इथे मंदिरसाठी त्यांनी एक स्पेस दिलेला आहे. खूप मोठा स्पेस दिलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकतो याला आपण. हा वन ऑफ द फेवरेट पार्ट झाला आहे माझा सध्या तरी. हा डायनिंग एरिया मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी छान व्हिडिओ आजकाल सगळ्याच फ्लॅटमध्ये हे प्रोव्हिजन दिले आहेत. कारण आजकाल व्हिडिओ डोअरबेल हे मस्ट आहे. आता येऊया आपल्या किचनमध्ये. किचन आहे एल शेप आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथे व्हेंटिलेशन खूप छान आहे. नॅचरल हवा आणि लाईट दोन्ही भरपूर मिळतात. त्यामुळे किचनमध्ये काम करतानाही सफोकेटेड वाटणार नाही. नेक्स्ट इज किड्स बेडरूम. या बेडरूमला सेपरेट गॅलरी नाही आहे, पण इथल्या विंडोज मात्र खूप मोठ्या आहेत आणि ऑनेस्टली या विंडोजमुळे रूममध्ये एवढा छान सनलाईट येतो ना, सकाळी तर पूर्ण रूम इतकं ब्राईट आणि एअरी वाटते. समोर बिल्डिंग नसल्यामुळे आणि मोकळं असल्यामुळे फार हवा येते इथे. सोबतच उजेडही तेवढाच येतो. आता येतो माझा फेवरेट पार्ट म्हणजे मास्टर बेडरूम आणि मास्टर बेडरूमसोबत आपली ही छोटीशी गॅलरी आहे. ही गॅलरी दिसायला कदाचित छोटी वाटेल, पण माझ्यासाठी ती खूप स्पेशल आहे. कारण मला वाटतं घर म्हणजे फक्त वॉल्स आणि फर्निचर नाही, तर दिवसभराच्या धावपळीनंतर 2 मिनिटं शांत बसण्यासाठी, चहा घेण्यासाठी, बाहेरचं आकाश बघण्यासाठी, पावसामध्ये वातावरण एन्जॉय करण्यासाठी आणि मेन गोष्ट म्हणजे खूप सारे प्लांट्स लावण्यासाठी. आणि अशा बऱ्याच गोष्टींनी आपण ही गॅलरी डेकोरेट करून आपण ह्या गॅलरीचा आनंद मिळवू शकतो. गॅलरीला खूप चांगल्या प्रकारे सजवू शकतो. आता आपलं थर्ड बेडरूम दाखवायचं होतं, पण सध्या तिथे ना मॉस्किटो नेटचं काम चालू आहे. त्यामुळे आज तुम्हाला दाखवता येणार नाही. ती रूम कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच त्याचाही प्रॉपर टूर तुम्हाला देईल. त्यानंतर आम्ही असा खूप टाईमपास करत बसलो संध्याकाळ होईपर्यंत. तर हे होतं आमच्या घराचं एम्प्टी होम टूर. आज घर रिकामं आहे, पण लवकरच इथे फर्निचर येईल, डेकोरेशन होईल, सामान येईल. सोबतच खूप साऱ्या आठवणी तयार होतील. आणि मी जास्त बडबड करत होती म्हणून मध्ये मला तुषारने असं बंद केलं होतं. तर तुम्हाला आमचं हे नवीन घर कसं वाटलं? काय आवडलं? कुठला पार्ट तुमचा फेव्हरेट आहे? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, घर पूर्ण झाल्यानंतर फायनल होम टूरसुद्धा नक्की शेअर करणार. तोपर्यंत कसा वाटला आमचा एम्प्टी टूर? नक्की कमेंट करा.